नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना सुरू झाला आहे आणि हा संपूर्ण महिना भगवान शंकरांच्या सेवेसाठी खूप खास आहे. या श्रावणात महादेवांना प्रसन्न करून त्यांची कृपा आणि आशीर्वाद मिळवायचा असेल तर शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण ही एक सुंदर सेवा तुम्ही नक्की करू शकता. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिवलीलामृताचं पारायण कसं करायचं, हे पारायण श्रावणात का करायचं, संकल्प कसा घ्यायचा, 7 दिवसात कोणते अध्याय वाचायचे, कोणते नियम पाळायचे आणि पारायण पूर्ण झाल्यानंतर उद्यापन कसं करायचं, ही संपूर्ण माहिती अगदी सोप्या पद्धतीनं पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओमधील कोणतीही माहिती स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की ऐका. आता सर्वात आधी आपण पाहूया की श्रावण महिन्यात शिवलीलामृताचं पारायण का करायचं असतं. तर बघा, श्रावण महिना भगवान शंकरांच्या भक्तीसाठी खास मानला जातो. या महिन्यात आपण महादेवाची पूजा, अभिषेक, बेलपत्र अर्पण आणि ओम नमः शिवाय मंत्राचा जप करतो. त्याचबरोबर महादेवांच्या लीला आणि महिमा सांगणाऱ्या शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन करणं ही देखील एक सुंदर सेवा मानली जाते. आणि म्हणूनच या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण भगवान शंकरांच्या सेवेमध्ये करायचं असतं. आता जेव्हा आपण शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन करत असतो तेव्हा आपलं मन महादेवांच्या चरणी लागतं. त्याचबरोबर आपल्याकडून महादेवांची सेवा घडत असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जेव्हा आपण आपल्या घरामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन करतो तेव्हा आपल्या घरातील वातावरण प्रसन्न आणि भक्तिमय होतं. त्याचबरोबर घरात जी काही नकारात्मकता असते ती दूर होऊन आपल्या मनाला शांती मिळते आणि आपली महादेवावरील श्रद्धा जी आहे ती दृढ होत असते. आणि म्हणून या श्रावणात तुम्हाला सुद्धा महादेवाची सेवा करायची असेल तर शिवलीलामृताचं पारायण नक्की करू शकता. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे शिवलीलामृत ग्रंथाच्या पारायणाची सुरुवात नेमकी केव्हा करायची. तर बघा, असं म्हणतात की सोमवारच्याच दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करण्याला सुरुवात करायची असते. परंतु श्रावण महिना हा भगवान शंकरांना समर्पित महिना आहे आणि म्हणून श्रावण महिन्यामध्ये तुम्ही कोणत्याही दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण सुरू करू शकता. सोमवारी तुम्हाला नाही जमलं तर तुम्ही इतर कोणत्याही दिवशी शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण सुरू करू शकता. आता ज्या दिवशी तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण सुरू करायचं आहे त्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करायची आहे, स्वच्छ कपडे घालायचे आहे आणि तुमच्या घराजवळ जर भगवान शंकरांचं मंदिर असेल तर त्या मंदिरात आपल्याला जायचं आहे. आता जर मंदिर नसेल तुमच्या घराजवळ तर तुम्ही घरातच देवघरामध्ये जे शिवलिंग ठेवलं आहे तिथे बसूनच आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. आता जर महादेवाच्या मंदिरात तुम्ही जाणार असाल तर मंदिरात गेल्यानंतर महादेवांचं दर्शन घेऊन 11 बेलपत्र ओम नमः शिवाय म्हणून एक एक करून शिवलिंगावर अर्पण करायचं आहे. यानंतर हात जोडून महादेवाला आपला संकल्प सांगायचा आहे. आता संकल्प घेताना तुम्ही अगदीच साध्या शब्दात अशी प्रार्थना करू शकतात की हे महादेवा, आपल्या कृपेने माझं शिवलीलामृताचं पारायण निर्विघ्नपणे पूर्ण होऊ दे. माझी ही सेवा आपण स्वीकारावी. माझ्या घरामध्ये सुख, शांती आणि समाधान राहू दे आणि आपल्या कृपेचा आशीर्वाद माझ्या संपूर्ण कुटुंबावर कायम राहू दे. आता तुमच्या मनात जर एखादी विशेष इच्छा असेल तर ती सुद्धा महादेवाला मनापासून सांगायची आहे. अशा प्रकारे आपल्याला संकल्प घ्यायचा आहे. संकल्प घेतल्यानंतर घरी यायचं आहे आणि घरामध्ये आल्यानंतर आपल्याला पारायणाची मांडणी करायची आहे. बघा, शिवलीलामृत ग्रंथाच्या पारायणासाठी विशेष कोणतीही स्वतंत्र अशी पूजेची मांडणी करण्याची गरज नसते. आपल्याला फक्त आपल्या देवघरासमोर एका पाटावर स्वच्छ वस्त्रामध्ये शिवलीलामृत ग्रंथ गुंडाळून ठेवायचा असतो आणि नंतर तिथेच बसून आपल्याला आपली सेवा करायची असते, ग्रंथाचं वाचन करायचं असतं. आणि म्हणून देवघराजवळ किंवा देवघरामध्ये जागा असेल तर तिथे एक चौरंग ठेवायचा, त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरायचं, त्यावर शिवलीलामृताची पोथी ठेवायची, पोथीला नमस्कार करायचा, त्यावर पांढरं फूल अर्पण करायचं आणि त्यानंतर दिवा आणि धूप लावायचा आणि काहीतरी गोडाचा नैवेद्य आपल्याला पोथीला दाखवायचा आहे. आणि मग आपलं मन शांत करून आपल्याला शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन सुरू करायचं आहे. आता शिवलीलामृत ग्रंथाचं वाचन सुरू करण्यापूर्वी भगवान शंकरांचा अभिषेक करत असतो तेव्हा आपल्याला भगवान शंकरांना भस्म लावायचं असतं आणि आपल्या सुद्धा कपाळाला, कंठाला, छातीला, हातांना भस्म लावायचा असतो. जर तुमच्याकडे रुद्राक्ष असेल तर तो रुद्राक्ष सुद्धा तुम्ही गळ्यामध्ये घालून शिवलीलामृत ग्रंथाचं पठण करू शकतात. खूप सुंदर आणि प्रभावी अशी ही शिवलीलामृत ग्रंथाच्या पठणाची सेवा आहे आणि या श्रावण महिन्यामध्ये तुम्ही सुद्धा नक्की या ग्रंथाच्या वाचनाचा अनुभव घ्या. आता या ग्रंथाचं पारायण किती दिवस करायचं. तर बघा, तुम्ही शिवलीलामृत ग्रंथ हा एका दिवसामध्ये वाचू शकतात. त्याचबरोबर तुम्ही 2 दिवसामध्ये या ग्रंथाचं पारायण करू शकतात किंवा तुम्ही दररोज 2 अध्याय वाचून 7 दिवसांमध्ये शिवलीलामृत ग्रंथाचा पारायण करू शकतात. आता जर तुम्ही 7 दिवसाचं पारायण करणार असेल तर शिवलीलामृत ग्रंथामध्ये एकूण 15 अध्याय आहे. 7 दिवसांच्या पारायणामध्ये दररोज 2 अध्याय वाचायचे
आता अध्यायांची विभागणी अशी आहे. सोमवारी अध्याय क्रमांक 1 आणि 2, मंगळवारी अध्याय 3 आणि 4, बुधवारी अध्याय 5 आणि 6, गुरुवारी अध्याय 7 आणि 8, शुक्रवारी अध्याय 9 आणि 10, शनिवारी अध्याय 11 आणि 12 आणि रविवारी अध्याय 13 आणि 14. अशा प्रकारे 7 दिवसात 14 अध्यायांचं वाचन पूर्ण करायचं आहे. बघा, जो शिवलीलामृत ग्रंथ आहे, जो जुना ग्रंथ आहे, त्यामध्ये फक्त 14 अध्याय दिलेले आहे. पण आता जो नवीन ग्रंथ आहे त्यामध्ये 15वा अध्याय सुद्धा दिलेला आहे. आणि म्हणून तुमची जर इच्छा असेल तर हा 15वा अध्याय सुद्धा तुम्ही रविवारीच वाचू शकतात. आता वाचन कसं करायचं या ग्रंथाचं, तर बघा, पारायणाच्या 7 दिवसांमध्ये शक्य असेल तर एकच वेळ निश्चित करायचा आहे. एकाच वेळेला आपल्याला दररोज ग्रंथ वाचन करायचं आहे. जसं सकाळी 7 वाजता तुम्ही वाचन करत असाल तर दररोज 7 वाजताच वाचन करायचं आहे. सकाळी शक्य नसेल तर संध्याकाळी किंवा आपल्या सोयीच्या वेळेनुसार तुम्ही त्याच वेळेत दररोज पारायण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. आता महत्त्वाचं म्हणजे 7 दिवस आपल्याला नियमित वाचन करायचं आहे. सेवेमध्ये खंड पडू द्यायचा नाही. वाचनाला बसताना महादेवाला नमस्कार करायचा, महादेवावर अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर महादेवाला आणि स्वतःच्या कपाळाला, कंठाला, छातीला, हातांना भस्म लावूनच आपल्याला वाचनाला सुरुवात करायची आहे. दिवा लावायचा आहे, मन शांत करायचं आणि मग आपल्याला अध्याय वाचनाला सुरुवात करायची आहे. अध्याय वाचत असताना खूप घाई करायची नाही. प्रत्येक ओवी आणि प्रत्येक शब्द भक्तिभावानं वाचायचा आहे. खूप हळू आवाजातही वाचायचं नाही. स्वतःला ऐकू येईल इतक्या मोठ्या आवाजात तुम्ही हा ग्रंथ वाचायचा आहे. शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करत असताना काही नियमांचं पालन आपल्याला करायचं असतं. सर्वात आधी आपल्याला आपल्या घराची स्वच्छता ठेवायची आहे. पारायण चालू असताना घरामध्ये खूप पसारा नको, घर स्वच्छ आणि नीटनेटकं असायला पाहिजे. त्याचबरोबर पारायणाला बसताना स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे आहे. शक्य असल्यास एकाच जागी बसून वाचन करायचं. आज देवघरासमोर बसले, उद्या किचनमध्ये बसले, परवा हॉलमध्ये बसले, असं अजिबात करायचं नाही. एकाच ठिकाणी बसून आपल्याला ग्रंथ वाचायचा आहे. 7 दिवसांच्या पारायणामध्ये खंड पडू द्यायचा नाही. या काळामध्ये मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे टाळायचा. शक्य तितका सात्विक आहार घ्यायचा. कांदा लसूण खायचा नाही. त्याचबरोबर आपल्याला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करताना ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. पारायण काळामध्ये आपली वाणी आणि विचार चांगले ठेवायचे आहेत. विनाकारण कोणाशी भांडायचं नाही, कोणाला वाईट बोलायचं नाही, मनात कोणाबद्दल राग किंवा द्वेष ठेवायचा नाही. आपण महादेवाची सेवा करत आहोत, त्यामुळे शक्य तितकं मन शांत आणि प्रसन्न ठेवायचं आहे. आणि शक्य झालं तर या शिवलीलामृत ग्रंथाच्या पारायणाच्या काळामध्ये ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पारायण करताना श्रद्धा आणि सातत्य आपल्याला ठेवायचं आहे. ओम नमः शिवाय या मंत्राचा जास्तीत जास्त जप आपल्याला करायचा आहे. पारायण सुरू करण्यापूर्वी किंवा वाचन झाल्यानंतर ओम नमः शिवाय या मंत्राचा कमीत कमी 1 माळ आपल्याला जप करायचा आहे. आणि पारायण पूर्ण झाल्यानंतर 108 वेळा ओम नमः शिवाय मंत्र जप करायचा आहे. आता जर तुम्हाला 7 दिवसाचं पारायण करण्यासाठी वेळ नसेल तर मग तुम्ही एका दिवसात संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथातील 1 ते 15 अध्याय वाचून सुद्धा एका दिवसात हे पारायण पूर्ण करू शकतात. किंवा तुम्ही 2 दिवसात सुद्धा शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण पूर्ण करू शकतात. काही महिलांना घरची कामं, मुलं आणि इतर जबाबदाऱ्या असल्यामुळे रोज संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथ वाचण्यासाठी वेळ मिळत नाही. अशा वेळी शिवलीलामृताच्या 15व्या अध्यायातील 42 ओव्यांचं पठण करण्याची सुद्धा पद्धत आहे. सकाळी स्नान करून महादेवाची पूजा करायची आणि त्यानंतर या 42 ओव्यांचं पठण करायचं आहे. म्हणजे वेळ कमी असला तरी महादेवाचं स्मरण आणि सेवा आपल्याला सुरू ठेवता येते. पारायण पूर्ण झाल्यानंतर उद्यापन कसं करायचं? 7 दिवसांचं पारायण पूर्ण झाल्यानंतर उद्यापनाच्या दिवशी सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घालायचे. त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जायचं. मंदिरात जाताना पांढरं वस्त्र, तांदूळ आणि नारळ घेऊन जायचं. मंदिरात गेल्यानंतर सर्वप्रथम महादेवाचं दर्शन घ्यायचं. शिवलिंगाला पाणी अर्पण करायचं, बेलपत्र आणि फूल अर्पण करायचं. त्यानंतर हात जोडून महादेवाला आपल्या पारायणाची सांगता झाली असं सांगायचं आहे. आणि तुम्ही अशी प्रार्थना करायची आहे की हे महादेवा, आपल्या कृपेने माझं शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण पूर्ण झालं आहे. माझ्याकडून वाचनामध्ये काही चूक झाली असेल तर मला माफ करा. माझी ही सेवा आपण स्वीकारावी आणि माझ्यावर व माझ्या कुटुंबावर आपली कृपा कायम राहू द्या. यानंतर तांदूळ आणि नारळ अर्पण करायचं आहे शिवलिंगाजवळ आणि आपण आणलेलं पांढरं वस्त्र सुद्धा दान करायचं आहे. शक्य असेल तर पांढऱ्या वस्त्रामध्येच आपल्याला 1.25 किलो तांदूळ आणि 1 नारळ बांधून ठेवायचं आहे आणि ते शिवलिंगाजवळ अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर एखाद्या गरजू व्यक्तीला आपल्या क्षमतेनुसार आपल्याला वस्त्र आणि दक्षिणा द्यायची आहे किंवा तुम्ही तांदूळ सुद्धा दान करू शकतात. यानंतर महादेवाची आरती करायची, प्रसाद दाखवायचा आणि तो प्रसाद इतरांनाही वाटायचा आहे, स्वतःही खायचा आहे. आणि उद्यापनाच्या दिवशी ओम नमः शिवाय या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. अशा प्रकारे शिवलीलामृताच्या पारायणाची सांगता आणि उद्यापन पूर्ण करायचं आहे.
आता उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला जमलं तर खिरीचा नैवेद्य भगवान शंकरांना दाखवायचा आहे आणि तो नैवेद्य घरातील सर्व व्यक्तींनी खायचा आहे। तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीनं आपल्याला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे आणि त्याचं उद्यापन सुद्धा करायचं आहे। महिलांनो, महादेवाची सेवा करताना खूप मोठं काही करण्याची गरज नाही। आपण जे काही करतो ते मनापासून आणि श्रद्धेनं करतो। भगवान शंकरांना भोलेनाथ म्हणतात, कारण आपण जी काही साधी भोळी सेवा मनापासून करत असतो ती भगवान शंकरांना प्रिय असते। आणि म्हणून तुम्ही सुद्धा या श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण नक्की करा। महादेव आपल्या सर्वांच्या घरामध्ये सुख शांती समाधान आणि आनंद ठेवो आणि आपल्या कुटुंबावर त्यांची कृपादृष्टी कायम राहो, हीच महादेवांच्या चरणी प्रार्थना। आता या व्यतिरिक्त जर काही शंका असतील तर कमेंटमध्ये कळवा। पुन्हा भेटू नवीन माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।